खांडबारा पोटनिवडणुकीचा धुराळा, राजकीय वातावरण तापले, आश्वासनांचा पाऊस। खांडबारा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सध्या गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। निवडणूक चिन्हांचे वाटप होताच प्रचाराच्या रणधुमाळीने वेग घेतला असून रिंगणातील उमेदवारांनी आता थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचून भेटीगाठींवर भर दिला आहे। चिन्ह वाटपानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून गावोगावी बॅनर्स, पोस्टर्स आणि झेंड्यांनी चौक सजले आहेत। सकाळपासूनच प्रचार फेऱ्या, कोपरा सभा आणि घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या वैयक्तिक भेटींमुळे गावात निवडणुकीची रंगत वाढली आहे। प्रत्येक पॅनलने आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। या पोटनिवडणुकीत उमेदवारांनी वैयक्तिक आरोपांपेक्षा स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे। मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांचा पाऊस पाडला जात असून प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर दिला जात आहे। नियमित पाणी पुरवठा, गावातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे आश्वासन, पायाभूत सुविधा, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छता आणि वीज, गावाची स्वच्छता मोहीम राबवणे आणि रात्रीच्या वेळी पुरेशी पथदिव्यांची सोय करणे, सरकारी योजना, शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणे। पारंपरिक प्रचारासोबतच यंदा उमेदवारांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर सुरू केला आहे। व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून स्वतःची भूमिका आणि विकास कामांचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। स्थानिक प्रश्न सोडवणे हीच आमची प्राथमिकता असेल असा सूर बहुतांश उमेदवारांकडून उमटत आहे। या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतं हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे। नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे आणि यासाठी पोटनिवडणूक ही जाहीर झालेली आहे। खांडबारा ग्रामपंचायत पोटनिवडणूक ही 3 जागांसाठी जाहीर झालेली आहे। लोकनियुक्त सरपंच आणि 2 सदस्य पदासाठी ही निवडणूक पार पडणार आहे। सध्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर, चिन्ह वाटप झाल्यानंतर राजकारणातील प्रचाराला मोठी रणधुमाळी ही सुरू झालेली आहे। खांडबाराकर आता कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे खांडबारासह नवापूर तालुक्याचे लक्ष लागून आहे। सब्बीर खांडिक, नवापूर एक्सप्रेस न्यूज, खांडबारा।